भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलेला आहे। त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली। विशिष्ट समाजाला लक्ष्य करणं निषेधार्ह असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाही अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे। दहशतवादाचा निषेध करतो, निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जाऊ नये या हल्ल्याचं समर्थन करणार नसल्याचंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचा देशभरात निषेध केला जातोय। चंद्रपूरमध्ये देखील शिवसेना कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला। यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी पाकिस्तान यांनी दहशतवादाविरोधात घोषणाबाजी केली आहे। भिवंडीमध्ये मनसे पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले। भिवंडीतील विविध खड्डेमय रस्त्यांच्या समस्या तसंच मैदानाची भिंत पाडणाऱ्या विकासकावर अद्याप कारवाई केली नाहीये अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। इंदापुरात उद्या सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको केला जाणार आहे। मालोजी राजे भोसले समाधीस्थळ आणि गढीवरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन केलं जाणार आहे। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगतापही उपस्थित राहतील। कल्याणमधील 13 गावातून महापारेषण कंपनीने विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम सुरू केलंय। मात्र या कामांबाबत कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही सूचना आणि नोटिसा दिलेल्या नाहीयेत। त्यामुळे मनमानी आणि जबरदस्तीने हे काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। तसंच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। वसई तहसीलदार कार्यालयावर शेकडो आदिवासी बांधवांनी आंदोलन केले। सरकारी जमिनींवरील घरांचे सातबारे नावे करण्याची मागणी आहे। यावेळी तहसीलदार कार्यालयावर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे। हिंगोलीच्या सागत गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढलाय। जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असल्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे मोर्चा काढत 24 तासात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच पाण्याची व्यवस्था न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलंय। शासनानं मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलन पुकारणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते। नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचं तापमान 40 अंशावर गेले। कडाक्याच्या उन्हामुळे शिर्डीत भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। उन्हाचा कडाका वाढल्यामुळे भाविक सकाळच्या आणि सायंकाळच्या सत्रात उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर दर्शनाला गर्दी करतात। विदर्भात उष्णतेचा प्रकोप सुरू आहे। चंद्रपूरमध्ये आजपासून 3 दिवस उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। गेल्या 2 दिवसांपासून चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 45 अंशावर आहे। पिंपरी चिंचवडमधील तापमानाचा पारा 40 अंशावर गेला। या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तापमानाचा पारा वाढल्यानं नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। सोलापुरातील तापमानाचा पारा 43.4 अंशावर गेलाय तर पुढील 3 दिवस उष्ण दिवस असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे सोलापूरकरांना काळजी घेण्याचं आणि गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा वन्य प्राण्यांनाही फटका बसतोय। बंदिस्त असलेले वाघ बिबटे यांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी वन विभाग सतर्क झालाय। सर्व पिंजऱ्यांना ग्रीन नेट आणि कूलर लावून तापमानापासून दिलासा दिला जातोय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या वतीनं कूलिंग फॉगिंग मशीनच्या माध्यमातून फवारणी करण्यात येते। तापमान मर्यादित राहावं यासाठी वर्दळ असलेल्या ठिकाणी फॉगिंग मशीन फिरवण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात वाढ होतीये। नागरिक उकाड्यानं हैराण झाले। त्यामुळे ताडफळांच्या मागणीत वाढ झाली आहे। उकाडा वाढल्यामुळे फळांच्या मागणीत वाढ होतीये। अकोल्यात सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांनी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ सुरू केलेली फिरती पाणपोई नागरिकांसाठी दिलासादायक ठरते आहे। तर अकोला जिल्ह्यात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढलाय। पाऱ्यानं 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडलाय। या तापत्या हवामानात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगेंनी पुढाकार घेतला। अनेक ठिकाणी स्थायी स्वरूपाच्या पाणपोई उभारण्यात आल्या। चंद्रपुरात एक तरुण दुचाकीवर फिरून नागरिकांची तहान भागवतोय। सुनील तिवारी या तरुणानं चक्क दुचाकीवर फिरती निशुल्क पाणपोई सुरू केली। हा तरुण नागरिकांना मोफत पाणी देतोय। चंद्रपुरात या तरुणाचं कौतुक केलं जात आहे। संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चाललाय। वाहनधारकांनाही सिग्नलवर उन्हाचा चांगलाच फटका बसतोय।
नागरिकांच्या सोयीसाठी दुपारी 12 ते 4 वाजताच्या दरम्यान सर्व सिग्नल बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले। संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूसह इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक विजेअभावी मेटाकुटीला आले। अतिरिक्त वीज पुरवठ्यासाठी महावितरणानं नेमलेली एजन्सी टाळाटाळ करते असा आरोप उद्योजक संघटनेनं केला। या अडचणींवर उपाय काढावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेचे 3:13 वाजले तर रुग्णाला सोडण्यासाठी आलेली रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडली आहे। रुग्णवाहिका अचानक बंद पडल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांनी धक्का देत रुग्णवाहिका चालू करण्याचा प्रयत्न केला आणि हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पुण्यात रेल्वे रूळ ओलांडताना आतापर्यंत 922 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर पूर्ण रेल्वे विभागातील 3 वर्षातील या घटना आहेत। तसेच धोकादायकरित्या रेल्वेचा रूळ ओलांडल्याप्रकरणी 1000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे। गोंदिया नगरपालिकेच्या अग्निशमन दलात आणखी एक नवे वाहन दाखल झाले। आग, अपघात, इमारत कोसळणं अशा घटनांमध्ये तात्काळ मदत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येते तर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता 18 विशेष रेल्वे सोडण्यात आल्यात। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुढील 2 ते 2.5 महिने या रेल्वे रूळ सुरू असणार आहे। तर चंद्रपुरात शाळा महाविद्यालयाचं वेळापत्रक बदलण्यात आले। उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू लागल्यानं सर्व शाळा आणि महाविद्यालयाच्या वेळापत्रकात बदल केला। त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंतच वर्ग सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जारी केल्या। वाशिमच्या कोठारीमधील अश्विनी संजय धामणकर हिनं यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय तर देशात अश्विनीनं 582वा क्रमांक पटकावला। यूपीएससी परीक्षेसाठी अश्विनीनं ऑनलाईन अभ्यास करून तिसऱ्या प्रयत्नात तिला यश प्राप्त झालंय। यूपीएससी परीक्षेत अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक या अंगणवाडी सेविकेचा मुलगा उत्तीर्ण झालाय। ओंकार खुंटाळे याला यूपीएससी मध्ये 673वा रँक मिळाला। ओंकार चाई अंगणवाडी सेविका। नाशिकच्या देवळाली परिसरात 2 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत। लॅम्ब रोड परिसरातील सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली चित्रित झाल्या। दरम्यान वन विभागानं पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। संभाजीनगरमध्ये प्रहार संघटनेचा विभागीय मेळावा पार पडला। यावेळी बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांना संबोधित करत आगामी लढाईसाठी तयार होण्याचं आवाहन केलं। शेतकऱ्यांच्या तसंच सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी आपण आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला। सोलापुरात अजूनही नियमित विमानसेवा सुरू झालेली नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या विमानतळाचं ऑनलाईन उद्घाटन केलं तर या उद्घाटनाला 7 महिने होत आहेत तरी देखील नियमित विमानसेवा सुरू झालेली नाही। विमान कंपन्या सेवा कधी सुरू करणार असा सवाल सोलापूरकर विचारू लागले। नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसलाय। माजी नगराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धात्रक यांच्यासह 6 माजी नगरसेवकांनीही पक्षप्रवेश केला। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते बैठक घेणार आहेत। परभणी जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात आरक्षण सोडत पार पडली। 704 पैकी 352 ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव सोडण्यात आल्यात। यात अनेक तालुक्यातील मोठ्या असलेल्या ग्रामपंचायती राखीव प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा करा अशा सूचना राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या। संभाजीनगरमध्ये महिलांच्या गळ्यातील चेन आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे। शहरातील ज्योतिनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवून घटनास्थळावरून पोबारा केला। दरम्यान सातारा परिसरातही चोरट्यांनी मंगळसूत्र चोरल्याची माहिती मिळते। वाशिम शहरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील एक चंदनाचं झाड चोरट्यांनी कापून नेलंय। घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून चोरट्यांनी चोरी केली आहे। अंबरनाथमधील गोळीबार प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी जितेंद्र पवार याला अटक करण्यात आली आहे। मध्यरात्री लोणावळामधून त्याला ताब्यात घेण्यात आलं तर उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये एका पिकअप गाडीनं रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली आहे। यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही धडक इतकी जोराची होती की धडकेनंतर पिकअप पलटी झाली आणि त्यात दुचाकी दबली गेली।